राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जवळेबाळेश्वर ग्रामपंचायतकडे गावातील तरुणाने माहिती अधिकार कायद्याने केलेल्या अर्जातून मागवलेल्या माहितीनुसार ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या अर्धवट व दिशाभूल करणाऱ्या माहितीनुसार ग्रामपंचायतमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी चव्हाट्यावर आले आहे. तर विविध विकास कामांमध्ये तसेच योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय यावेळी नागरिकांनी व्यक्त केला आहे. जवळेबाळेश्वर गावातील तरुण अजित नवनाथ पांडे यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ पांडे यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करत विविध प्रकारची माहिती मागवली होती. त्यावर ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधित माहिती न देता उडाउडीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आलंय. अर्जदार पांडे यांनी पुन्हा 28 नोव्हेंबर रोजी वेगवेगळी प्रकारची माहिती घेण्यासाठी तब्बल 8 अर्ज केले असता ग्रामसेवक यांनी सविस्तर माहिती न देता अर्धवट व दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप केला गेला आहे. या दरम्यान अर्जदार यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी पंचायत समिती संगमनेर यांना प्रथम अपील अर्ज दाखल केला असता पंचायत समितीचे राजेंद्र ठाकूर यांनी 20 जानेवारी रोजी अर्जदार समक्ष प्रथम सुनावणी केली असता ग्रामविकास अधिकारी यांना सविस्तर माहिती देण्याच्या सूचना केल्या गेल्या असताना ग्रामसेवक जगन्नाथ पांडे यांनी संबंधित माहितीतील काही माहिती लपवत अर्धवट व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली गेली आहे. या दरम्यान अर्जदार यांनी पुन्हा अपील अर्ज करत चौकशीची मागणी केली असता मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी अर्जदार व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ पांडे, सरपंच रामकृष्ण पांडे, उपसरपंच अतुल कवटे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित चौकशीसाठी पंचायत समिती संगमनेरचे विस्तार अधिकारी सरोदे व कासार हे संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी आले असता अर्जदार यांनी विचारलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न देता आल्याने अर्जदारांच्या प्रश्नांच्या भडीमारावर ते अनुत्तरित झाल्याचे निदर्शनास आले. या उलट त्यांनी अर्जदारास राज्य माहिती अधिकार आयोग कार्यालयाकडे आपली तक्रार अर्ज करण्यास सांगितल्याने अनेक ग्रामस्थ आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. यामध्ये घरकुल, गायगोठा, पाणी पुरवठा, स्मशानभूमी विकास कामे अशी विविध विकास कामे, मुलकी फॉरेस्टमधील अतिक्रमणे, ग्रामपंचायतीचा लेखाजोखा, जमा खर्च, ग्रामपंचायतीचे मासिक सभा, ग्रामसभा इतिवृत्त तपासण्यात आले असता यामध्ये तफावत असल्याचे समोर आलाय. संबंधित ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय गावातील तरुण, ग्रामस्थांसह अर्जदार अजित पांडे यांनी व्यक्त केला आहे. यावर जोपर्यंत सविस्तर चौकशी होत नाही, सत्य नागरिकांसमोर येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितलंय. माझं नाव अजित नवनाथ पांडे, मी राहणार जवळेबाळेश्वर असून मी ऑक्टोबरमध्ये 29 ऑक्टोबरला मी पहिला RTI अर्ज हा दाखल केला होता संबंधित जे जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायतीत. तर त्या अर्जामध्ये त्यांनी मला त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे असल्या कारणाने त्यांनी मला पुन्हा मुदत संपायच्या अगोदर 1 महिन्यानंतर हे सांगितलं की याच्यावरती वेगवेगळे अर्ज करण्यात यावे. मी दुसरे अर्ज दाखल करून त्यांनी मला माहिती परिपूर्ण दिली नाही व माहिती देण्यास थोडीशी टाळाटाळ केली गेली. तर मग मी त्यासाठी प्रथम अपील अधिकारी संगमनेर पंचायत समिती या ठिकाणी प्रथम अपील केलं. त्याची सुनावणी केली गेली. सुनावणीला संबंधित जे काही ग्रामविकास अधिकारी आहेत ते पण उपस्थित होते आणि मी पण होतो. तर तिथल्या जे प्रथम अपील अधिकारी आहे जे ठाकूर साहेब म्हणून आहेत, तर त्यांना स्पष्ट आणि सोप्या अशा सुटसुटीत भाषेत आदेश काढलेला गेला होता की जी काही माहिती असेल ती मुद्देनिहाय, वर्षनिहाय व योग्य आहे ती माहिती
माहितीची जो सपोज एखादं काम झालेलं आहे तर त्या कामाची सध्याची परिस्थिती चेक करून ती व्यवस्थित संबंधित पुरवावी असे त्यांना आदेश काढला होता. त्याचे पत्र पण माझ्याकडे आहे. तर ती माहिती त्यांनी काढल्यानंतरही ती डबल त्यांना सूचना देऊनही ती माहिती त्यांनी रिपीट जी आहे तीच माहिती रिपीट केली. त्याच्यात कुठलाही बदल नाही केला. म्हणजे एवढीच माहिती शिल्लक आहे व काही माहिती लपवली गेली. तर यासाठी मी वरती जे गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती तक्रार केली होती. तर त्या तक्रारीनुसार आज दिनांक 17/2/2026 या रोजी आजच्या दिनांकाच्या दिवशी या चौकशीसाठी संबंधित जे काही कार्यालय पंचायत समितीचे जे काही अधिकारी होते ते आमच्याकडे आले होते आणि त्यांनी इथे येऊन चौकशी केली. तर त्यांच्याकडेही या प्रश्नांची उत्तरं नाहीत की ही माहिती लपवलेली ती ही कशी आहे. तर याच्यात अनपेक्षित माहिती आहे आणि यांनी पूर्ण गावाची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जर ओरिजिनल माहिती तुम्ही लपवताय तर ती कशासाठी लपवली जाते किंवा ही लपवण्यामागे काहीतरी यांचा हेतू आहे का. दुसरी गोष्ट अशी की यांना कोणाचा हात आहे का या गोष्टी या प्रकरणामागे. याच्यामध्ये सत्य समोर यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि जे काही वंचित लोक आहे यांना याचा लाभ भेटावा किंवा जे वंचित लोक आहे त्यांना काही गोष्टींचा लाभ नसेल भेटत तो भेटावा किंवा ज्या लोकांना गरज नसतानाही लाभ दिला गेला आहे असे पण लोक आहेत त्याच्यामध्ये. तर हे गावाच्या विकासाच्या अनुषंगानेच आम्ही विचार करत आहोत आणि तो विकास झाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आता जे अधिकारी आले होते मग त्यांनी शेवटी काय निर्णय दिलाय? अधिकाऱ्यांनी असं कुठले व्यवस्थित निर्णय दिलेला नाही आहे. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे तक्रार करा. तुम्ही जर चौकशीला आले तर चौकशीला अनपेक्षितच चौकशी दिलेली त्यांनी. म्हणजे असं कुठलंही एखाद्या गोष्टीचं त्यांनी चौकशी. पहिली गोष्ट त्यांनी मला घरकुलाचे जे प्रश्न विचारले घरकुलाचे त्यांनी संबंधित जो काही त्यांचा हे होतं आपला इंजिनियर होता तो इंजिनियर पण बोलवलेला नव्हता. तर मग तुम्ही चौकशीसाठी फक्त माझी चौकशी म्हणून आले होते का हा पण प्रश्न आहे. त्यांनी फक्त मलाच क्वेश्चन केले. मग तुम्ही प्रत्यक्षात त्या लोकांची चौकशी केली का ते कामानुसार तिथे जाऊन ती चौकशी पण नाही केली. मग त्यामध्ये अशी अनपेक्षितच चौकशी झालेली आणि याच्यात खूप काय असा भ्रष्टाचार असल्याचा हा सगळ्यात मोठा संशय. हा संशय आम्ही व्यक्त करतोय आणि हा संशयचीच चौकशी होती पण ती चौकशी योग्य त्या रीतीने झालेली नाहीये. घरकुलामध्ये काय कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतं? घरकुलामध्ये बघा आता काही लोक असे आहेत की जे गरीब आहेत त्यांना घरकुल पण भेटलेलं नाही आणि काही लोक असे की गोठ्याचंच घरकुल केलं किंवा काहींनी घरकुल 2020 साली बांधलेले पण 2025ला पैसे काढले माझं जुनंच घर दाखवायचं. मग अशा भरपूर अशा दुबार गोष्टी आहेत किंवा याच्यामध्ये काहींना म्हणजे काहींना क्षेत्रफळानुसार घर नसतानाही त्याचे पैसे दिले गेले आहेत. मग हे पैसे का मंजूर झाले टप्पे का मंजूर त्यांचे फोटो नाही आहेत त्यांचे व्यवस्थित टप्पे काढतानाचे जे फोटो आहेत ते फोटो पण सादर नसतानाही त्यांचा लाभ भेटला. मग तो लाभ का भेटला आणि कसा भेटला आणि जे ॲक्च्युअल ज्या लोकांना गरज आहे तर ते लोक काय याच्यापासून वंचित आहे हाच प्रश्न होता माझा. अजून कुठल्या प्रकारचे प्रश्न होते? पाणी पुरवठ्याचा एक प्रश्न होता. तर पाणी पुरवठ्यात आमची शिंदेवाडी आणि संबंधित जी वाकेवाडी अशा ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध झालेले आहेत. हे मेरी पंचायत आपला दाखवतात की तिथं पाण्याचा हँडपंप आहे तो कंप्लीट आहे तो झालेला आहे. मग ते काम कंप्लीट आहे. तर अशा स्पॉट पाणीवरती आम्ही बघितल्यानंतर आम्ही त्याची संबंधित जे तरुण वर्गाने त्याची चौकशी केल्यानंतर असं कुठे आढळलं नाही का तिथं हँडपंप आहे. संबंधित त्या गावचे जे लोक आहेत ते पण सांगतात तिथं असं कुठलं पाण्याचा स्रोतच नाही. तर मग हे स्रोत का असे उपलब्ध करून दिले गेले? म्हणजे जे कामं झालेत परंतु ते हयात दिसत नाही त्याच्यावरती निधी त्यांनी खर्च केलेला आहे अशा प्रकारची कामं झालीत का? हो आहेत. मी यांच्या वर्क ऑर्डर पण मागितल्या. यांनी एक ठिकाणावरचं काम असलेलं त्या म्हणजे XYZ की आमच्या गावात जी स्मशानभूमीला टाकी आहे हिची वर्क ऑर्डर मागितली. ती वर्क ऑर्डर दिली गेली नाही. हिचा ठराव दिला गेला नाही. यांना इथं म्हणजे होतंय काय की जर मी एखादी गोष्ट यांना सुचवली की मला ही गोष्ट भेटली नाही ते त्याविषयी लगेच माहिती रेडी करून मला देतात. मग ही तुम्ही तात्काळ कशी माहिती तयार करता? तुमच्याकडे आहे ती माहिती मी मागितलेली मग ही माहिती तुम्ही का लपवता? सिम्पल आहे. मग आता तुमची काय मागणी आहे शेवट? माझी एवढीच मागणी आहे की जी संबंधित जे लोक आहेत जे चौकशीला आले त्याची प्रॉपर व्यवस्थित चौकशी व्हावी. जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर यावं आणि ह्या भ्रष्टाचाराला कुठंतरी आळा बसावा एवढंच माझं म्हणणं आहे. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसून जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त.
लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी, पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.